आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या महायुतीच्या नेत्यांची बैठक होतीये। महायुतीच्या बैठकीआधी राष्ट्रवादीच्या तीनही वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली। बैठकीमध्ये 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाचे चेहरे निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे। प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी बैठक झाली। अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये 1 तास बैठक झाली। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली असंही कळतंय। निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देईल या बैठकी संदर्भात। निलेश, पवार चैत्यभूमीला गेले होते आणि त्यानंतरच वरळी इथल्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार गेल्याचं पाहायला मिळालं। त्यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते। आजची जवळपास 1 तासांची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी मागणी केली त्यानुसार 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाचे चेहरे कोण असतील याची चर्चा झाल्याची माहिती समोर येते। साधारणपणे 1 तास ही चर्चा चालली होती। या चर्चेमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे। उद्या महायुतीची मुंबईमध्ये बैठक होणार आहे। तिन्ही पक्षांचे नेते जे आहेत ते बैठकीला उपस्थित असणार आहेत। तत्पूर्वी या घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात। आता कोणत्या चेहऱ्यांना संधी मिळते आणि शपथविधी कधी त्यांचा शपथविधी कधी होतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। उद्या मुंबईत महायुतीच्या नेत्यांची बैठक होईल। ठीक आहे निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर महायुतीच्या बैठकीआधी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली। बैठकीमध्ये 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाचे चेहरे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे आणि त्याआधी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली आहे। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल